पहिला टप्पा पार पडला असून पुढील टप्प्यासाठी उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे। मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। श्रीरंगप्पा बारणे हे मावळ मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक ही लढवत आहे। शिक्षण कोणत्याही वयात आपण शिकू शकतो हे उमेदवार श्रीरंग बारणे आप्पा यांनी दाखवून दिले। श्रीरंगप्पा बारणे यांची 10वीचे 2 पेपर राहिले असता त्यांनी ते देऊन 10वी पास केली। तसेच अजून पुढे वेळ मिळाल्यास शिकण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। या राज्यातील जनता विकासाला मतदान देतील याची मला पूर्ण खात्री असल्याचा विश्वास उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांनी व्यक्त केला आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मी निवडणुकीला सामोरं जात आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये केलेली कामं देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष देशाचा विकास, त्याचबरोबर राज्यामध्ये असलेलं महायुतीचं सरकार, त्या माध्यमातून चांगला सकारात्मक कामं या राज्यामध्ये होतात। एकंदरच राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या संपूर्ण मतदारसंघातली जनता ही कामावरती खुश आहे। या मतदारसंघामध्ये केंद्र सरकारच्या अनेक योजना पोहोचवल्यात आणि सगळं आपण जर पाहिलं तर एकंदरीत पुणे जिल्हा रायगड जिल्ह्याला जोडणारा हा लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघामधील जनता या निवडणुकीला सामोरं जात असताना मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत जी प्रगती करतोय त्या प्रगतीला सकारात्मक प्रतिसाद या मावळची जनता देत आहे। आपण मला वाटतं का दुहेरी लढत मावळ लोकसभामध्ये वाटते का तुम्हाला? लोकशाहीमध्ये निवडणूक ही असते, निवडणुकीमध्ये कोणतरी उभा राहतो समोर, त्यामुळं या निवडणुकीमध्ये खरं तर महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादांची RPI, मनसे सगळे राज्यातले पक्ष एकत्रपणे आलेले आहेत आणि ते विकासाला चालना देण्यासाठी, विकासाला मदत करण्यासाठी एकत्रपणे आलेले आहेत। निवडणुकीमध्ये मतदार हा मतदान करतो। मला 100% खात्री की या राज्यातील, या मतदारसंघातील जनता विकासाला मत देते। आपण काय सांगाल, वयाच्या 98व्या वर्षी तुम्ही 10वी पास केलेली आहे, एक 98, तर काय म्हणजे काय सांगाल? 10वीचे 2 पेपर राहिले होते, मला वेळ होता म्हणून ते पेपर मी सोडवले आणि अजूनही पुढे मी शिकण्याची जसं वेळ मिळेल तसं शिक्षण घेईन। काय लोकांना म्हणजे याच्यातून काय तुम्ही बोध घ्यायला सांगाल की वय किती असलं तरी शिक्षणही कधी थांबत नाही? मी एकटाच परीक्षा दिली अशातला भाग नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत। अनेक जण बघा, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे सुद्धा आता डॉक्टरेट त्यांनी केली मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये। त्यामुळं राजकारणातला प्रत्येक माणूस हा ध्येयवादी असतो, त्याला प्रत्येक गोष्ट शिकण्याची, समजण्याची इच्छा असते आणि त्या पद्धतीने मी केलेले आहे। सामाजिक जीवनामध्ये राहून मी 4 पुस्तकं लिहिलेली आहेत, तुम्हाला माहिती आहे का? मी लिखाण पण करतो, मी शब्दवेध, लढवय्या, मी अनुभवलेली संसद, माझा वैभवशाली मावळ ही 4 पुस्तकं मी लिहिलेली आहे आणि मला लेखनाची आवड आहे, वाचनाची आवड आहे। आता मला वाटलं की राहिलेले पेपर आपण द्यावे म्हणून दिले। काल एक आचारसंहितेचा गुन्हाही आपल्या पक्षाकडून प्रतिनिधींनी दाखल केलेला आहे। मला माहिती नाही, मला तुमच्याकडून माहिती नाही। ज्येष्ठ त्याच्या विरोधात आपले प्रथमेश सोमन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। कुठल्याही लोकप्रतिनिधीने कुणाच्याही व्यक्तिगत स्वरूपाचा वापर खरं तर आपल्या निवडणुकीमध्ये करू नये। मी अतुलजी पाटील यांच्याशी पण चर्चा केली। दिबा पाटलांचा फोटो लावून, दिबा पाटील खूप मोठे नेते आहेत, दिबा पाटलांचा फोटो लावून प्रचाराला भावनिक आव्हान घालण्याचं करतात। त्याच पद्धतीने ज्येष्ठ निरोणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचाही फोटो लावून ज्यांना पराभव दिसतो ते अशा प्रकारचे कृत्य करतात। ती खूप मोठी माणसं आहेत, दिबा पाटील, नानासाहेब धर्माधिकारी ही खूप मोठी माणसं आहेत। यांच्यापुढं नतमस्तक आपण झालं पाहिजे। त्यांचा फोटोचा वापर करून आपण मतं मागणं हा बालिशपणा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज बनवंतीसह प्रिया उजमांचा रिपोर्ट, मावळ।